तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खूप दिवसापासून आपल्या या चॅनलवरती व्हिडिओज येत नव्हते आणि व्हिडिओज न येण्याचं कारण हे असंच आहे. आणि ते कारण तुम्ही ऐकू नये, तुम्हाला ही वाईट वाटेल की अशी परिस्थिती कोणावरही येऊ नये. पण मित्रांनो, व्हिडिओचा भाग वेगळा आहे, त्यामुळे आजच्या या व्हिडिओला सुरुवात करतो. मित्रांनो, व्हिडिओ न येण्याचं मुख्य कारण म्हणजेच आपली ही परिस्थिती. आणि परिस्थिती ही बदलता येते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण ती परिस्थिती कशी बदलायची, कोणत्या रस्त्याने जायचं, कोणती वाट पाहायची पकडायची, हे आपल्या कोणालाच कळत नाही. तर मित्रांनो, अशा वेळेस कोणाचं तरी मार्गदर्शन खूप गरजेचं असतं. तर ते मार्गदर्शन ऑनलाईन असू द्या, ऑफलाईन असू द्या, किंवा तुम्ही जो देव मानता, ज्या परमेश्वरावर ज्या परमेश्वरावरती किंवा ज्या एनर्जीवरती विश्वास ठेवता, तर ती एनर्जी असो. मित्रांनो, असं कोणतरी मार्गदर्शनासाठी पाहिजे आपल्याला. तेव्हाच कुठून तरी आपल्याला एक पुश मिळतो की आपण काहीतरी करू शकतो आणि कुठेतरी चांगलं काहीतरी करू शकतो. आणि त्याच माध्यमातून आपल्याला विश्वास येतो की आपण खूप काही करू शकतो आणि आपण करूच शकतो. तर मित्रांनो, अशाच एका मार्गदर्शनामधून आपण एक वाट निवडत आहोत. तुम्हाला तर माहीत असेल, मी मागे जिथे जॉब करायचो, तिथे मला चांगल्या प्रकारचं मला पगार मिळत होता. मी एक इलेक्ट्रिकल सुपरवायझर आहे आणि सुपरवायझरमध्ये काम करत असताना मला या गोष्टी जाणवल्या की या फील्डमध्ये अत्यंत कमी प्रमाणात पगार वाढतो, किंवा असं म्हणायला लागेल की एक लिमिट आली की त्या लिमिटच्या बाहेर आपल्याला पगार जास्त वाढून मिळणं हे शक्यच होत नाही. हे तुम्हाला माहीत असेल कदाचित, जर तुम्ही त्या फील्डमध्ये असाल तर, किंवा तुम्ही इतरही फील्डमध्ये असाल तर त्या फील्डमध्येही असंच कुठंतरी काहीतरी होत असतं की एका लिमिटच्या बाहेर तुम्हाला पगार वाढ होणं हे शक्य होत नाही कंपनीकडून. पण कंपनी तुमच्याकडून जितकं काम होऊ शकेल तेवढं काढून घेण्याचा प्रयत्न करत असते, हे नक्कीच आहे. आणि एक भाग हा असतो पॉलिटिक्सचा. आत्ताच निवडणुका झाल्या, या गोष्टी तर तुम्हाला माहीतच असतील की हा पॉलिटिक्सचा प्रकार हा ऑफिसमध्ये किंवा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कशा प्रकारे घडतो आणि त्या घडण्याच्या माध्यमातून कोणकोणते प्रकार घडत असतात. तर या गोष्टीची तुम्हाला माहिती असेलच, आणि जरी नसेल तर तुम्ही काही दिवसांनी अनुभवणार आहात या गोष्टी. तर याच गोष्टींच्यासाठी मी तो जॉब सोडण्याचा निर्णय घेतला. आणि एक मला वाट मिळाली होती की असं एक ठिकाण आहे, असं एक जॉबचा प्रकार आहे, तर त्या जॉबच्या प्रकारामध्ये मी काहीतरी चांगले पैसे कमवू शकतो. आणि तो इथेच नाही आहे, तो बाहेरच्या देशामध्ये जाऊन. तर मित्रांनो, अशाच प्रकारचा एक जॉब आहे, त्या ठिकाणी जाऊन मी पैसे कमवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि तुम्हाला तर स्टार्टिंग कळलंच असेल, माझा शॉर्ट व्हिडिओ जो आला होता ऑफशोरचा, तर त्या व्हिडिओवरून तुम्हाला कळलंच असेल की मी कोणत्या प्रकारच्या जॉबचा प्रयत्न करतो आहे आणि कोणत्या प्रकारची ट्रेनिंग घेतो आहे. आता या ट्रेनिंगच्या माध्यमातून पुढे जाण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि आपल्याला आता मागे पाहायचंच नाही. आता किती पण जरी संघर्ष करण्याचा वेळ आली तरी आपण मागे हटणार नाही आहोत. आपल्याला पुढे जायचं आहे आणि पुढेच जायचं आहे. कारण खूप काही अशा घटना घडून गेल्या, खूप काही अशा गोष्टी घडून गेल्या की ज्या गोष्टींमधून मी काहीतरी थांबलो गेलो होतो. तुमच्याही घरामध्ये, तुमच्याही जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडून गेल्या असतील की तुम्ही थांबला असाल तिथं. आणि थांबत थांबत जर तुमचं आयुष्य चालत असलं तर त्याला काही विषयच राहत नाही. म्हणजे त्याला काय उद्देशच कोणतं नसलं तर तुम्ही कोणत्या उद्देशाने पुढे जातात जर नसेल माहिती, तर तुम्ही जाताय वर्ष निघून जाते, तुमचं वयही निघून जातं आणि तुम्हाला जे काही गोष्टी करायच्या आहेत त्या गोष्टी तुम्ही करू शकत नाही. आणि त्याची खंत ही नेहमीच तुम्हाला राहत असते. आणि आयुष्यभर जेव्हा म्हातारपण येतं तर त्यावेळेस ती खंत
खूप मनाला दुखावली जाते, त्यावेळेस आपण विचार करून काहीच फायदा होत नाही. कारण विचार करण्याची वेळ ही आत्ताच आहे आणि आत्ताच करणं ही गरजेचं आहे. आत्ता जर केलं तर त्यावेळेस आपल्याला काहीतरी फायदा मिळू शकतो आणि त्यावेळेस विचार करण्याच्या या भागामधून आपण स्ट्रेस फ्री राहू शकतो. स्ट्रेस येणार नाही त्यावेळेस कोणताही, की मी ही गोष्ट केली नाही, ती गोष्ट केली नाही किंवा गिल्ट राहणार नाही. तर तशाच प्रकारचं आपल्याला काम करायचं आहे. मला माहिती आहे तुम्ही सोबत असाल. खूप दिवसांनी व्हिडिओ येतात आहे, ठीक आहे, पण मी चॅनल सोडणार नाही आहे. तुमच्यापर्यंत येण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे आणि जितकं होऊ शकेल तेवढं तुमच्यासोबत रेग्युलर राहण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण जेव्हा मी बाहेर जाणार आहे कामासाठी, तर त्यावेळेस अशा प्रकारचे कोणतंच घर नसणार आहे. तर त्यावेळेस तुम्हीच माझे सोबती असणार आहेत, कारण फॅमिली त्यावेळेस माझ्यासोबत नसणार. तर तुम्ही माझे सोबती असणार आहेत. तर त्यासाठीच तुमची साथ असणं गरजेचं आहे. तुमचं चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे आणि सबस्क्राईब करून तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायचे आहेत माझ्याकडून किंवा तुम्हाला कोणत्या विषयावरती ऐकायला आवडेल. जसं आपल्या चॅनलचा उद्देश आहे आपली बचत, तर आपली बचत हा फायनान्शियल रिलेटेड किंवा मोटिवेशनल व्हिडिओज हे बनवण्याचा प्रयत्न करतो आणि तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तुम्ही मला सांगू शकता की कोणत्या प्रकारचे व्हिडिओ आणायचे आहेत. तर नक्कीच मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच या चॅनलला पुढे घेऊन जावा. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद.